श्री स्वामी समर्थ. दररोज सकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान माता लक्ष्मीचं प्रत्येक वास्तूत आगमन होतं. लक्ष्मी प्रत्येक घरात येते आणि ज्या घरातील वातावरण आल्हाददायक असते, प्रसन्न असते, अशा घरात लक्ष्मी आई वास करते. लक्ष्मीची कृपा बरसल्यावर त्या घराची भरभराट नक्की होते. घराची चौमुखी प्रगती होते. घरात बरकत येते. जाणून घेऊया की सकाळी तसेच सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करणे कटाक्षाने टाळावं, जेणेकरून माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात, आपल्या वास्तूत निर्माण होईल. सकाळी तसेच सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान माता लक्ष्मी प्रत्येक वास्तूत येते. अशावेळी आपल्या वास्तूची दारं उघडी असायला हवी. आपल्या घराच्या दारी आपण उघडी ठेवावीत. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती असेल किंवा आपल्या दाराची तुळस असते, जो आपला उंबरठा असतो, त्याची आपण पूजा करावी. उदबत्ती लावावी, धूप लावावा. जर तुमचं दुकान आहे, एखादा बिझनेस आहे, तर त्या ठिकाणी असणाऱ्या देवांची पूजा करून, आरती करून आपण त्या ठिकाणी नैवेद्य ठेवावा. साखर, फुटाणे, खडीसाखर, पेढे, गूळ, खोबरे, जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य ठेवावा आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना तो जरूर द्यावा. या छोट्या छोट्या गोष्टी माता लक्ष्मी प्रसन्न करणाऱ्या असतात. या 1 तासामध्ये आपण चुकूनसुद्धा कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये, काहीही खाऊ नये. कारण देवपूजा होण्यापूर्वी आपण कोणत्याही गोष्टी ग्रहण करायच्या नसतात. या 1 तासामध्ये पैशाची देवाणघेवाण चुकूनही करू नये. सकाळीसुद्धा आणि सायंकाळीसुद्धा पैशाची देवाणघेवाण करू नये, ती थांबवावी. कोणालाही मीठ आणि तेल या वस्तू देऊ नये. लक्षात घ्या, शक्यतो कमीत कमी बोलावे, मौन पाळावे आणि वादविवाद टाळावेत. विशेष करून कोणत्याही स्त्रीसोबत वादविवाद होणार नाही, कारण महिला ह्या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप असतात. केवळ स्त्रियांनाच नव्हे तर कोणाशीही वादविवाद होणार नाही, भांडणे होणार नाही, याची काळजी घ्यावी. माता लक्ष्मीच्या आगमनाचा हा काळ. या काळात जर आपण भांडत असलो आणि आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत असतील, तर माता लक्ष्मी आपल्याकडे कधीच येणार नाही. या काळामध्ये आपण नखे काढू नयेत, नखे काढणे टाळावेत, केस स्वच्छ करू नये, कपडे धुवू नयेत किंवा भांडी घासू नयेत, भांडी स्वच्छ करू नयेत. या काळात कोणत्याही व्यक्तीस जामीन राहू नये. या काळामध्ये जर आपण जामीन राहिलात तर फार मोठ्या आर्थिक संकटामध्ये आपण सापडू शकता. एखादा महत्त्वाचा फोन असेल, फोनवरती एखादी महत्त्वाची बोलणी असेल, तर ती या 1 तासाच्या काळात आपण टाळावी. महत्त्वाचे फोन टाळावेत. केस कापू नये. जर पैसे द्यावेच लागत असतील तर ते पैसे देताना बोटांची कात्री करू नये. त्याने मोठा तोटा होऊ शकतो. आर्थिक तोटा म्हणजेच पैशामध्ये मोठा घाटा तुम्हाला येऊ शकतो. या काळामध्ये आपण नामस्मरण अवश्य करावे. तुमचे जे इष्टदेव आहेत, तुमचे कुलदैवत आहेत किंवा तुम्ही ज्या देवतेस मानता, त्या देवाच्या मंत्राचा जप किंवा त्या देवतेच्या नामाचा जप आपण या ठिकाणी अवश्य करावा. देवपूजा झाल्यानंतर आपल्या कपाळी आपण गंध अवश्य लावावा आणि सकाळी घराबाहेर पडताना देवाजवळ आपण जे फूल वाहिलेले असतं, त्यातील एक फूल आपल्या स्वतःच्या खिशात आपण ठेवावं आणि नंतरच बाहेर जावं. हे सर्व नियम आपण जर नित्यनियमाने पाळत राहिलो तर माता लक्ष्मीचा अखंड वास, स्थायी वास आपल्या वास्तूमध्येही निर्माण होतो. आपल्या घराची भरभराट होते. या संधी काळात रोज सकाळी 6:30 ते 7:30 आणि सायंकाळी 6:30 ते 7:30 या कालावधीत जी व्यक्ती झोपते, जी व्यक्ती निद्रिस्त होते, ती व्यक्ती 7 जन्मापर्यंत रोगी बनते. सोबतच ती दरिद्री जीवनसुद्धा जगते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनात पैसा नावालाही उरत नाही. या काही गोष्टीसोबत दैनंदिन जीवनातही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीसुद्धा जाणून घेऊया.
कोणाच्याही घरातून बाहेर पडताना जातो असे म्हणू नये, नेहमी येतो असे म्हणावे. कारण जातो असं म्हटल्याने काळाचा आघात आपल्यावरती होऊ शकतो. कोणत्याही उंबरठ्यावर, आपल्या घराचा असो किंवा इतरांचा असो, कोणत्याही उंबरठ्यावर शिंकू नये. रात्र झाल्यानंतर जेव्हा सूर्यास्त होईल, सूर्य मावळेल, आपल्या घरात आपण शीळ घालू नये, म्हणजेच शिट्टी वाजवू नये. अनेक जणांना दातांनी नखे कुरतडण्याची सवय असते. ही सवय लक्ष्मीला घरातून बाहेर काढते. असा मनुष्य नेहमी दरिद्री राहतो. त्याच्या पाठीमागे रोग लागतात आणि म्हणून दातांनी नखे कधीही कुरतडू नये. शनिवारच्या दिवशी गोड तेल, म्हणजेच ते आपण स्वयंपाकघरात वापरतो, त्याची खरेदी करणं टाळावं. असं तेल आपल्या घरात आणू नये. मात्र आपण शनिदेवांना वाहण्यासाठी हे तेल खरेदी करू शकता. आपण हे तेल वाहूसुद्धा शकता. शनिवारच्या दिवशी दाढी हजामत चुकूनही करू नये. दाढीसुद्धा करू नये, त्यामुळे सुद्धा पैसा टिकत नाही. सोमवारच्या दिवशी विशेष करून लोणी कडवणे टाळावं. सोमवारी लोणी कडवू नये. तुम्ही जर भगवान शिवशंकरांना मानत असाल तर अनेक जण बेलाची पानं वाहतात. लक्षात ठेवावं, बेलाचे पान नेहमी पालतं व्हावं लागतं. त्याची दिशा, योग्य दिशा लक्षात ठेवा. अनेक जण गणपतीला तुळस अर्पण करतात. गणपती बाप्पांना तुळस कधी अर्पण करू नये. मात्र गणेश चतुर्थी जेव्हा असेल, या गणेश चतुर्थीला आपण आवर्जून गणपती बाप्पांना तुळस वाहू शकता. हे चालतं. रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नका. कारण आपण साक्षात मृत्यूला, म्हणजेच मृत्यूच्या देवतेस आमंत्रण देत असतो. अशी व्यक्ती अनेक रोगांनी, अनेक व्याधींनी ग्रस्त बनते. असाही नियम आहे. जितके नियमांचे पालन करणे शक्य असेल तितके नियम अवश्य पाळा. देवघरातील देवांना तसेच मंदिरातील देवतांना गंध लावताना नेहमी करंगळीच्या बाजूच्या बोटानेच तो लावावा. अनेक लोक कोणत्याही बोटाचा वापर करताना दिसून येतात. मीठ केव्हाही हातावर घेऊ नये. अनेक स्त्रिया पदराने विस्तवाला वारा घालतात. लक्षात घ्या, आपल्या पदराने, साडीच्या पदराने विस्तवावर कधीही वारा घालू नये. रस्त्यामध्ये एखादी प्रेतयात्रा दिसल्यास आवर्जून त्या प्रेतयात्रेस नमस्कार करावा. नवी कोरी वस्त्र घालून, म्हणजेच नवीन कपडे परिधान करून कधीही झोपू नये. तुम्हाला माहीत असेल, ही नवी कोरी वस्त्र घालून कोणाला झोपवलं जातं? जे प्रेत असतं, जे शव असतं, त्या शवाला नवी कोरी वस्त्र घातली जातात आणि झोपवलं जातं. त्यामुळे नवी कोरी वस्त्र घालून चुकूनही आपण झोपण्याचा प्रयत्न करू नये. या काही गोष्टी आपल्या घरात सदैव वैभव, ऐश्वर्य आणि आरोग्य टिकून राहण्यासाठी आपण नक्की पाळा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तसेच आपल्या कृपादृष्टी चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.